अंबा माता की जय. आज भगवतीचं आयुध आपल्याला बघायचं आहे, ते म्हणजे त्रिशूळ. याला 3 धारधार पाती असतात. जीवनातली कायिक वाचिक मानसिक पापे यांचा ते नाश करत असतं. दुसरा त्याचा अर्थ असा आहे की कर्तृत्व, नेतृत्व आणि मातृत्व या तेजांनी तळपणारी स्त्री अशी असते. वंदनीय मावशींनी सुद्धा समितीच्या ज्या आद्य संचालिका आहेत त्यांनी सर्वांपुढे 3 आदर्श ठेवलेले आहेत, ते म्हणजे कर्तृत्व, नेतृत्व आणि मातृत्व. मग नेतृत्व यासाठी त्यांनी आदर्श ठेवला आहे तो राणी लक्ष्मीबाईंचा. कर्तृत्वासाठी आदर्श ठेवला आहे की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा. आणि मातृत्वासाठी आदर्श ठेवलेला आहे तो म्हणजे राजमाता जिजामातांचा. हे 3ही गुण प्रत्येक स्त्रीमध्ये थोड्याफार फरकाने हे असतात, तर ते वृद्धिंगत करायला पाहिजेत. आध्यात्मिकदृष्ट्या बघितलं तर ही पाती कोणती आहेत, तर भक्ती, शक्ती आणि मुक्ती. म्हणजेच या 3 गोष्टी आपल्याला त्या भगवतीची उपासना केल्यामुळे प्राप्त होऊ शकतात. देव दानव लढाईमध्ये सारे देव जेव्हा हतबल झाले तेव्हा असुरनाशिनी दुर्गा प्रकट झाली. शंकरांचे त्रिशूळ पार्वतीने दुर्गा होऊन धारण केले. पौरुषत्व फक्त पुरुषामध्ये नसते, तर कमी अधिक प्रमाणात ते स्त्रीमध्येच जास्त असतं असं आपल्याला दिसून येतं. असं हे भगवतीचं आयुध त्रिशूळ. आई भगवती माता की जय.